पत्रकारिता एक सामाजिक बांधिलकी, ध्यास पत्रकारितेचा विचार जनसामान्य जनतेचा आपल्या हक्काचे न्यूज चॅनल VK न्यूज वडूज मध्ये आपलं स्वागत आहे। त्रिसूत्रीचा समन्वय राखून भाजीपाला मार्केटचा नावलौकिक महाराष्ट्रभर करू प्रभाकर घारगे। नमस्कार, आपण पाहत आहात VK न्यूज वडूज। बातमी आहे वडूज येथून। संपादक विक्रमसिंह तात्यासाहेब काळे। वडूज येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने सुरू केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज फळे भाजीपाला मार्केट व हुतात्मा व्यापारी संकुलनाचे उद्घाटन माजी आमदार प्रभाकर घारगे व मान्यवर मंडळी यांच्या उपस्थितीत 5 जुलै रोजी जागतिक सहकार दिनाच्या दिवशी करण्यात आले। यावेळी बोलताना घारगे म्हणाले की फळे व भाजीपाला या शेतीतील शेतीमालाशी संबंधित असलेले शेतकरी, या शेतीमालाला बाजारभाव देणारे व्यापारी आणि सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे ग्राहक या त्रिसूत्रीचा समन्वय साधून या फळे व भाजीपाला मार्केटचा नावलौकिक महाराष्ट्रभर पोहोचवण्यासाठी कायम प्रयत्नशील राहू, असे उद्घाटन प्रसंगी बोलताना माजी आमदार घारगे म्हणाले। यावेळी मायणी अर्बन बँकेचे कुटुंब प्रमुख सुरेंद्रदादा गुदगे, माजी सभापती संदीपदादा मांडवे, CM पाटील, अर्जुनराव वलेकर, संभाजी फडतरे, बबनराव कदम, चंद्रकांत पाटील, मोहनराव देशमुख, धर्माजी मांडवे, अनिल पवार, हनुमंतराव देशमुख, सुनील घोरपडे, तानाजी देशमुख, अण्णासाहेब काकडे यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी पुढे बोलताना घारगे म्हणाले की गेली अनेक वर्षे खटाव व माण या दुष्काळी भागात अनेक समस्यांना सामोरे जात असताना माझ्या खटाव माण तालुक्यातील शेतकरी वर्गाला चांगली व हक्काची बाजारपेठ मिळावी, एक चांगले मार्केट खटाव तालुक्यात उभे राहावे ही इच्छा कायम मनात सलगी करून होती। वडूज बाजार समितीत एक चांगल्या प्रतीचे मार्केट व्हावे हे गेल्या अनेक वर्षांपासूनचे स्वप्न आम्ही सर्व बाजार समितीतील सहकारी पाहत होतो आणि आज हे मार्केट उभारणीचे स्वप्न सर्वांच्या सातत्याने पूर्णत्वास गेल्याने एक वेगळेच समाधान वाटत आहे। तर पहिल्या दिवशी मार्केटमध्ये झालेली लाखो रुपयांची उलाढाल व भागातील शेतकऱ्यांना मिळालेला आर्थिक नफा व त्यांच्या चेहऱ्यावरचा समाधानाचा व प्रसन्नतेचा भाव व व्यापारी बंधूंच्या मार्फत आर्थिक बाबतीत ठेवण्यात आलेला चोखंदळपणा यामुळे या मार्केटचे नाव लवकरच राज्यभर होईल व हे मार्केट सांगली, कराड, सातारा, फलटण, अकलूज या शहरांतील नावाजलेल्या मार्केटच्या यादीत वडूज भाजीपाला मार्केटचे नाव आपल्या सर्वांच्या प्रयत्नाने व सातत्यपूर्व कार्याने अग्रस्थानी गणले जाईल, यात तीळमात्र शंका नाही। तर वडूज शेजारील पुसेगाव, पुसेसावळी, कलेडोन येथील बाजार समितीच्या असणाऱ्या जागेवरही अद्ययावत अशी मार्केट सुरू करण्याचा संकल्प असल्याचे यावेळी बोलताना माजी आमदार घारगे म्हणाले। यावेळी बोलताना सभापती दत्तात्रय पवार म्हणाले की पहिल्याच दिवशी खटाव माण तालुक्यातील शेतकरी वर्गातून मिळालेला प्रतिसाद अचंबित करणार ठरला असून शेतकरी वर्गातून दाखवण्यात आलेल्या विश्वासाला तडा न जाऊ देता शेतकरी व व्यापारी यांचे हित जोपासत ह्या मार्केटचा नावलौकिक वाढवण्यासाठी सदैव कटिबद्ध राहू, असे पवार म्हणाले। उपसभापती विजयराव शिंदे म्हणाले की इतर शहरातील मार्केटच्या तुलनेतच येथील मार्केटमध्ये ही शेतीमालाची खरेदी विक्री करण्यात येईल, तरी दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांनी निसंकोचपणे आपला शेतीमाल विक्रीसाठी आणावा व शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याला योग्य भाव मिळावा, यासाठी आम्ही जिल्ह्यातील व जिल्हाबाहेरील मोठ्या व्यापारी वर्गाशी बोलणी करून त्यांनाही येथील मार्केटमध्ये शेतीमालाच्या खरेदीसाठी बोलवण्याच्या प्रयत्नात आम्ही आहोत, असे शिंदे म्हणाले। दरम्यान यावेळी सुरेंद्रदादा गुदगे, संदीपदादा मांडवे, अर्जुनराव वलेकर, CM पाटील, तानाजी देशमुख आदींसह मान्यवरांनी बाजार समितीने अलीकडच्या काळात केलेल्या प्रगतीचे कौतुक केले। यावेळी संचालक अण्णा वलेकर, सुनील फडतरे, राहुल फडतरे, दीपक विधाते, गिरीश शहा, महेश घारगे, ज्ञानेश्वर नलवडे, संकेत मामणे, स्वप्नील घाडगे, सुनीता मगर, लता जगदाळे, सचिव दत्तात्रय नलवडे आदींसह शेतकरी, व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सभापती दत्तात्रय पवार, उपसभापती विजय शिंदे यांनी स्वागत केले। पत्रकार धनंजय क्षीरसागर, निवेदक राहुल कोळी यांनी सूत्रसंचलन केले, तर आभार शैलेंद्र वाघमारे यांनी मानले। दरम्यान यावेळी कार्यसम्राट सभापती, उपसभापती व सदस्यांच्या कार्याचे कौतुक, थोडक्या शेतीमालाच्या विक्रीसाठी, खरेदीसाठी कराड, अकलूज, सांगली, सातारा अशा बाजारपेठेत जाणे सर्वसामान्य शेतकरी वर्गाला व छोट्याखानी व्यापारी वर्गाला मोठे जिकिरीचे होत होते। त्यामुळे वडूज येथे असणाऱ्या बाजार समितीत फळे व भाजीपाला मार्केट सुरू व्हावे अशी इच्छा खटाव माण मधील शेतकरी वर्गाची व छोट्या मोठ्या व्यापारी वर्गाची गेल्या अनेक वर्षांपासूनची होती। आम्हा सर्वांची इच्छा सध्याच्या बाजार समितीच्या कार्यसम्राट सभापती, उपसभापती व सदस्यांच्या कार्यकाळात ज्येष्ठ मंडळींच्या मार्गदर्शनाने पूर्ण झाल्याने स्थानिक शेतकरी वर्गातून व व्यापारी वर्गातून सर्वांच्या कार्याचं कौतुक केले जात होते। तर इमारत उभारणीसाठी वलेकर कुटुंबाची मौलिक साथ। वडूज बाजार समितीत छत्रपती शिवाजी मार्केटची नूतन इमारत उभारणीसाठी माजी पंचायत समिती सदस्य अर्जुनराव वलेकर व त्यांचे सुपुत्र व खटाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अण्णा वलेकर यांच्या कुटुंबाने आर्थिक सहाय्य घेतल्याने मार्केटच्या नूतन वास्तूला गती मिळाली व मार्केट उभारणीचा केलेला संकल्प पूर्णत्वास गेल्याने वलेकर कुटुंबाच्या दानशूरपणाचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले। अशाच आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या VK न्यूज वडूज या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। धन्यवाद। या निमित्तानं या मार्केट कमिटीच्या कामाला लागा एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना इथे कार्यक्रमाला बराच वेळ गेला तर येऊन इथं सर्व उपस्थित राहिला, त्यामुळे अनिलराव तुमचंही त्याच्यामध्ये शेतकरी संघटनेच्या
प्रस्ताव सुद्धा तयार करायला लावलेला आहे, बहुतेक तयार होत आला असत. इथं डबल मजल्याचं मार्केटचा शुभारंभ या लवकर 1 महिन्या 2-4 महिन्यामध्ये करून तयार केलेला आहे. त्यामुळे डबल मजली तयार करतोय आपण, त्याच्यामध्ये पूर्ण केलेलं आहे. बुकिंग करा, त्याच्यामध्ये काही अडचण नाही. तर ह्यातला एखादा कुठला तरी देऊन तुम्ही इथं आल्याचं तर लोकांना फार अडचणीचा प्रश्न येतोय. आल्याच्या याच्यामध्ये शेतकऱ्याला फार अडचण काय येते. छत्रपती शिवाजी महाराज फळे आणि भाजीपाला मार्केटचं इथं उद्घाटन संपन्न झालं आणि अभूतपूर्व असा त्याच दिवशी सर्व व्यापारी आणि शेतकरी वर्गाने आपल्याला दिलेला आहे. ज्या दालनाचं ज्या विश्वासानं तुम्ही सगळ्यांनी नियोजन केलं त्यानं सार्थ ठरवला. त्यामुळे निश्चितपणानं भविष्यामध्ये एक चांगलं मार्केट या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या मदतीसाठी व्यापारासाठी इथं उपलब्ध होतं. खरं तर मी त्यांना चांगल्या पद्धतीचा वाव मिळेल. आज आमचे सोमनाथ शेठ मांडवे महिन्याची उलाढाल जवळपास अगदी 1.2 कोटी रुपयावर होऊन तालुक्याच्या विकासामध्ये निश्चितपणे चांगल्या पद्धतीचा हातभार या संस्थेच्या माध्यमातून लागलेला आहे. पुन्हा येणार आहे आणि त्या शेतकऱ्याचा माल ज्या मार्केटमध्ये येतो त्या मार्केटचं नाव छत्रपती शिवाजी मार्केट असा नामोल्लेख होतोय. नक्कीच आम्हाला विश्वास वाटतोय नव्हता. खुल्या मनानं खुल्या दिनानं चांगल्या भावानं खरेदी कराल, कारण ज्याच्या नावामध्ये छत्रपती शिवरायांचं नाव आहे. लक्ष द्यावं आणि शेतकऱ्याला जास्तीत जास्त चांगले पैसे देण्याचा प्रयत्न करावा ही स्वाभिमानीची तुम्हाला नम्र विनंती आहे. अक्षरशः या इमारत उभी करताना मार्केट कमिटी आर्थिक संकटात होती, तरीही 1 रुपया न कर्ज काढता गाडगे साहेबांच्या नियोजनाखाली कोहलेकर दादाने आर्थिक पाठबळ दिल्यामुळं ही 1 रुपया मार्केटमध्ये कर्ज न काढता इमारत उभी राहिलेली आहे. ज्यांनी खटाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती नावारूपाला आणली आदरणीय माजी आमदार प्रभास गाडगे साहेब, युवकाचे आयडॉल. कृषी उत्पन्न बाजार समिती या खटाव तालुक्यामध्ये असून माल भाजीपाला असेल, फळं असेल, तो 50 ते 100 किलोमीटर अंतरावरती नेऊन विकायला लागत होता आणि दिवसभर वेळ जायचा. हे सगळं आम्ही साधून गाडगे साहेबांच्या सानिध्यातून वलेकर दादांच्या छत्रपती शिवाजी महाराज फळे व भाजीपाला मार्केटचा आज पहिला दिवस आणि आम्ही ज्या वेळेला नियोजन करत होतो आमच्या समोर होता आणि त्या दृष्टीने आम्ही पुढे जाऊन सर्वच खटाव तालुक्यातील नेत्यांचं मार्गदर्शन घेऊन ही मार्केट कमिटीचं भाजीपाला मार्केट सुरू केलं. दिवस असून सुद्धा कांदा, बटाटा, वाटाणा एक 25 लाखाच्या पेक्षाही जास्त मोठी उलाढाल झाली. आज आम्हाला थोडासा त्रास झाला की आज बाजार होता आणि त्या ठिकाणी खालून इथं गेला म्हणजे किती मोठा शेतकऱ्यांचा फायदा आहे. त्याचबरोबर आत्ताच मला सस्ते साहेब सांगत होते, मला वाटतंय किती फायदा आहे. त्यामुळं खरं तर आज ही आनंद आम्ही म्हणजे चळवळीतील काम करताना आणि पवार त्याचबरोबर दुसरे आमदार माननीय